जाओ चले जाओ भाजप सरकार चले जाओ। या भ्रष्ट भाजप सरकारचं करायचं काय? खाली नको वर पाय, या भ्रष्ट भाजप सरकारचं करायचं काय? खाली नको वर पाय। नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी। जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशावर स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आपल्या देशाचं भवितव्य असलेल्या विद्यार्थ्यांच्यावर त्याचं शैक्षणिक क्षेत्रातील मैलाचा दगड म्हणजे नीट सीईटी जीई परीक्षा, या नीट परीक्षेमध्ये आपल्या भ्रष्ट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जे पेपरफुटी प्रकरण बाहेर आलं, त्यामध्ये ज्या नीट परीक्षेसाठी स्वतःचं अन्न त्याग करून विद्यार्थ्यांनी खूप काबाड प्रश्न करून त्यांच्या स्वतःच्या पालकांनी त्यांना खूप वेळ देऊन शैक्षणिक मोलाचा मार्गदर्शन करून मोठा शैक्षणिक खर्च करून जी नीटची परीक्षा दिली असते, जे त्यांचं भवितव्य आपल्या देशाचं भवितव्य घडत असते, हीच परीक्षेमध्ये पेपरफुटी झाली। यामध्ये पेपरफुटीनंतर आपल्या देशातील तब्बल 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। तरी देखील या भ्रष्ट सरकारला ही जाग आली नाही, त्यानंतर दुसऱ्यांदा नीट परीक्षा घेतली, त्यामुळे टीईटी परीक्षेचं सगळं परीक्षेचं त्यांनी पेपरफुट केली। आणि मध्यंतरी धर्मेंद्र प्रधान म्हणतात काय, हे परीक्षा घेण्यासाठी केंद्रीय सुरक्षा बल आपण हे करतो। मी ज्यावेळी आपले शिक्षक लोक अशा परीक्षा घेत होत्या आघाडी सरकारच्या काळात, स्वातंत्र्याच्या या 75 वर्षात कोणतीही जवानांचा वापर करायला लागत नव्हता। देश सुरक्षेसाठी जवानांचा वापर केला त्यांनी, या परीक्षेसाठी जवानांचा वापर करू असे जे विधान येतात त्यांनी, ही लाजिरवाणी गोष्ट आपल्या देशामध्ये घडत आहे। आणि या धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यासाठी गेली 2 ते 3 महिने आपल्या देशाचे कायदेतज्ञ, शिक्षण तज्ञ, पर्यावरण तज्ञ, एक इतिहासकार, एक चांगलं शिक्षण तज्ञ, शिक्षण नाव असलेलं सोनम वांगचुक सर हे आपल्या देशाच्या पंतप्रधानांसाठी सोबत किंवा देशाच्या केंद्रीय सरकारसोबत लढा देत आहेत। त्यांनी पहिल्यापासून एक म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावते या उक्तीप्रमाणे या केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा घ्या, त्या घेतला तर सगळी शासन जागा होईल, इथनं पुढे असले गैरप्रकार होणार नाहीत। यासाठी सोनम वांगचुक सर यांनी जंतर मंतर उपोषणासाठी बसलं होतं। गेली 19 दिवस उपोषण घेत असताना सरकारचा कुठलाही प्रतिनिधी त्यांना येऊन भेटला नाही, कुठलाही मंत्री पंतप्रधानांचा प्रतिनिधी येऊन भेटला नाही, आणि डायरेक्ट विरोधी पक्षाचे नेते त्यांना भेटून त्यांना सपोर्ट करत असताना हे आंदोलन जास्त हे वाढ लोक म्हणतात, त्यांना उचलून डायरेक्ट पोलिसांच्या बळाचा वापर करून लाठीचार्ज करून दवाखान्यात त्यांनी ऍडमिट केलं। दवाखान्यात देखील सोनम आज तागायत उपोषण चालू ठेवलं आहे। यामध्ये यांना आता ह्याच्या अगोदर देखील भारतामध्ये या लोकशाहीमध्ये खूप मोठे आंदोलन झाले आहेत। अण्णा हजारे साहेबांचं खूप मोठं आंदोलन आहे इथं जे आहे बघा, त्यावेळेला अण्णा हजारे यांनी जंतर मंतर उपोषण केलं होतं, त्यावेळेला देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे युपीएचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्वतः जाऊन अण्णा हजारे यांचं उपोषण आपल्या राज्याचे सुपुत्र केंद्रीय मंत्री माननीय विलासराव देशमुख साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन आंदोलन संपवलं होतं आणि त्याच्या मागण्या मान्य केल्या होत्या। या भ्रष्ट मंत्र्याला एका काढून टाकलं असं बीजेपी सरकारचं काय जात नव्हतं। त्यांनी एवढं मोठं अंत पाहिला आणि आज अंत पाहिल्यानंतर अभिजित दिपके सरांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये संसद भवनावर असेल किंवा नागपूरमध्ये असेल किंवा मुंबईत असेल, वेगवेगळ्या पक्ष संघटनेच्या वतीनं या आपल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात येऊ नये म्हणून राजकारण न आणता सर्वपक्षीय आंदोलन होत असताना या आपल्या आंदोलक विद्यार्थ्यांचे लाठीचार्ज होतो, धुराच्या नरकांडे फोडले जातात। हे सरकार म्हणजे आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांड आज समोर दिसतोय। ज्याप्रमाणे इंग्रज सरकारांनी भारतीय स्वातंत्र्य लढा देत असताना जे मोठ्या अश्रुधुर नरकांडे फोडल्या, लाठीचार्ज केला, तसं या भ्रष्ट सरकार हे लोकशाहीच्या विरुद्ध असणाऱ्या सरकार, संविधानाच्या विरुद्ध असणाऱ्या सरकारनं लाठीचार्ज केलाय। या सरकारचा आम्ही फक्त धर्मेंद्र नाही तर मोदी साहेबांचा देखील आम्ही राजीनामा या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून मागत आहोत। यांनी स्वतः कर्तव्याची दखल घेऊन राजीनामा द्यावा आणि या देशाला देशाचं लोकशाही संविधान जिवंत दाखवून द्यावं, याचा अन्यथा इथून पुढे हा लढा तीव्र केला जाईल। सोनम वांगचुक सरांना न्याय मिळाला पाहिजे, या नीट परीक्षेत विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, आणि जे अभिजित दिपके सर आंदोलन करत आहेत हे आंदोलन न्याय मिळाला ही मागणी आम्ही या बेडगमधील मोर्चाच्या वतीने याच्या वतीने मागणी करतो। धन्यवाद। गेली महिनाभर नीट पेपर फुटी प्रकरणी आपल्या देशामध्ये जे गोंधळ चालू आहे आणि विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालेलं आहे, त्यासाठी शिक्षण तज्ञ, एक सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण तज्ञ सोनम वांगचुक यांनी उपोषण चालू केलं आहे दिल्लीमध्ये आपल्या जंतर मंतरवर। पण त्यांचं आंदोलन चिरडण्यासाठी सरकारनं त्यांच्याकडे अजिबात गेले जवळजवळ 21 दिवस झाले त्यांचं उपोषण चालू असून सरकारनं त्यांना प्रतिसाद देऊन त्यांना कुठलीही चर्चेचं
चर्चा केली नाही, फक्त त्यांचं आंदोलन चिरण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यात तसंच या पेपर फुटीमुळं आमच्या देशातील जवळजवळ 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यासाठी सोनू वांगचूक यांनी शिक्षणाची जे प्रकरण चालू आहे, ज्याची घोटाळा चालू आहे, त्याची जबाबदारी सरकारने इथून पुढे घ्यावी, ह्यासाठी जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं जमलो आहोत. आणि या पेपर फुटी प्रकरणी जे गोंधळ चालू आहे आणि त्यांचं जे आंदोलन आजच दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून आंदोलन चिरण्याचा प्रयत्न केला, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय सर्व ग्रामस्थ बैठकीमध्ये आम्ही जमलो आहोत. गेली 19-20 दिवस झालं सोनम वांगचूक यांचं उपोषण चालू आहे. ज्या नीट परीक्षा रद्द झाल्यामुळं 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. अहो, ते विद्यार्थी एका सामान्य घरातले होते. मंत्र्यासंत्र्याची जर मुलं जर आत्महत्या केली असती तर हे मंत्र्याने राजीनामा दिला असता का नाही, हा माझा प्रश्न आहे शासनाला. कारण सामान्यांची मुलं म्हणल्यानंतर त्याला किंमत नाही, आणि मंत्र्यांची मुलं तुम्ही फॉरेनला घाला त्यांना शिक्षणाला, आणि आमची मुलं इथल्या शिक्षणासाठी झगडत आहेत. आणि शिक्षणाचा तर तुम्ही बाजार मांडलायच, देशाचाही बाजार मांडलायच तुम्ही. आणि आज मोदी सरकारांच्यामुळं आणि धर्मेंद्र प्रधानांच्यामुळं जे आपण जे दृश्य बघतोय, जो लाठीचार्ज होतोय, तुम्ही एका रात्रीतनं असं उचलून जर दवाखान्यात नेऊन टाकत असाल तर ह्याच्यापेक्षा मोठी दडपशाही कसली म्हणायची. इंग्रज बरे होते असं म्हणायची आता आमच्यावर वेळ आलेली आहे. कारण इंग्रज 150 वर्षे राज्य करून त्यांनी एवढी अराजकता माजवली नाही, तेवढी तुम्ही 15 वर्षात अराजकता माजवला असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. गेले महिनाभर झाले सोनू वांगचूक यांचं जे आंदोलन चालू आहे आणि त्यांच्यावर जी दडपशाही करून त्यांना जे दवाखान्यात ॲडमिट केलं, याविषयी आम्ही आता निषेध व्यक्त करण्यासाठी इथे जमलो आहोत. तसं म्हटलं तर नीट परीक्षा ही 2013ला चालू झाली, 2013ला पहिली चालू झाली. त्यानंतर काँग्रेस सरकार असताना जवळजवळ 4-5 हे चांगल्या झाल्या परीक्षा. परत जे भाजप सरकार आलं तेव्हापासून ज्या परीक्षा पेपर फुटी चालू आहे, ते दरवर्षी पेपर फुटतो. जे दिल्लीमध्ये मोर्चा निघाला, प्रथमतः त्या मोर्चाला आणि त्या मोर्चाचं नियोजन करणारे सोनू वांगचूक यांना मी पहिला पाठिंबा बेडग वाशिवच्या वतीनं व मराठा योद्धा यातर्फे पहिला पाठिंबा दर्शवत आहे. कारण की जे आंदोलन करतोय त्या माणसाला कसं कर्तव्य करायचं त्या सरकारनं आज म्हणजे ह्या 20 दिवसात धोरणं अवलंबल्यात. त्यांना त्या 4-5 दिवस झाल्यावर जाऊन भेटायला पाहिजे होतं. त्यांची काय अडचण आहे, कोणाचा राजीनामा पाहिजे, कशासाठी पाहिजे आहे, ते सगळं जाणून घ्यायला पाहिजे होतं. पण सरकारनं जाणून बुजून एक प्रचंड ताकदीवान माणूस त्या माणसाला, त्या बुद्धीला, त्या सगळ्या व्यवस्थेला कसं पुढे येऊन द्यायचं नाही. कारण ते विशेष प्रकारचं माणसं पुढे नाही आली पाहिजेत, असं एक सरकारचं धोरण आहे. त्यात जंतर मंतर येते सोनू वांगचूक यांनी जे उपोषण केलं, हे उपोषण सरकारनं मोडीत काढलं. आणि मोडीत काढल्यानंतर अभिजित जित्ते यांनी पुढे उपोषण चालू ठेवलं. हे मोदी सरकार नेमकं फक्त हे सरकार 4 जणांचं आहे आणि 2 जणांच्यासाठी हे सरकार काम करत आहे. एक अदानी अंबानी आणि चालक फक्त एक गृहमंत्री आपले अमित शहा आणि मोदी, हे 4घांचं शासन आहे. हे शासन गोरगरिबाचं नाही, कोणाचं काय भानगड नाही किंवा काय नाही.